इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातले ठळक घडामोडी। भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी। त्याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून सुभाष साळुंके तसेच सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचे विधिवत पूजन तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा सुभाष साळुंके यांनी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना सर्वच गणेश भक्तांनी पर्यावरण संवर्धन तथा संरक्षण या महत्त्वपूर्ण उद्देशातून नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांतर्गत गणेश बाप्पाचे विसर्जन करावे। तसेच प्रत्येकाने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या गणपती बाप्पांची मूर्ती बसवावी असे आवाहन देखील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुवर्णा सुभाष साळुंके यांनी समस्त गणेश भक्तांना केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती की गणरायाबरोबर श्री गौरीचं सुद्धा या ठिकाणी आगमन आपल्या घरामध्ये व्हावं आणि संपूर्ण माझं कुटुंब असेल, माझ्या बहिणी असेल, आप्तेष्ट असेल, या सर्वांच्या आग्रहाखातर आज या ठिकाणी गणपतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हा गणराया सर्वांना सुख समाधान आणि आनंदी ठेवतो असं एक सुखमय वातावरण घरामध्ये होत असतं। आनंदी आणि सुचिंतित वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणूनच आज या ठिकाणी गणरायाचं आपण पाहतो की शाडूची मूर्ती असताना बाळ गणेशाच्या स्वरूपामध्ये अत्यंत बोलकी देखणी आणि आपलीशी वाटणारी हा बाळ गणेश या ठिकाणी विराजमान झालेला आहे। आणि आजच्या ह्या बाळ गणेशाला मी विनंती करतो, याचना करतो की समस्त अंबरनाथकरांना सुख समाधानी आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी मी याचना जवळ करतो। गणपती बाप्पा बोला। ठेवूया पर्यावरणाचे भान, वाढूया उत्सवाची शहान। ह्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गणपती जो उत्सव आहे, हा गणपती उत्सव हा महायुती सरकारनं महा उत्सव म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे आणि समस्त गणेश भक्तांना एक वेगळी भेट या ठिकाणी या महायुती सरकारने म्हणजे शिवसेनेचे लाडके मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महायुती सरकारमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस असतील, राजेंद्र असतील, या महायुती सरकारनं या गणेश भक्तांसाठी एक उत्सवाची वेगळी पर्वणी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेली, एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर हा गणपती उत्सव जो आहे तो अत्यंत प्रेरणादायी होण्यासाठी पर्यावरणपूरक होणं, मग त्यामध्ये आवाज असेल किंवा पाण्याचं प्रदूषण टाळणं असेल किंवा गणेश मूर्तींचं जे आहे शाडूच्या गणेश मूर्तीचं आगमन असेल आणि त्यासाठी कृत्रिम तलावाची विसर्जन कुंडाची व्यवस्था असेल, अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्था आहेतच, परंतु पर्यावरणपूरक अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा कृत्रिम तलावाची व्यवस्था संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये केलेली आहे। माझा संपूर्ण गणेश भक्तांना आव्हान आहे की मी माझ्या प्रभागातील गावदेवी मैदान, राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा 4 फुटापर्यंत त्या मूर्तीचं विसर्जन त्या ठिकाणी होईल आणि अत्यंत आनंददायी निसर्गरम्य असलेलं वातावरण आपलं हे राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान आहे। तर त्या ठिकाणी त्या विसर्जन कुंडाचा कृत्रिम तलावाचा फायदा लाभ हे गणेश भक्तांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। गणपती बाप्पा यावर्षी प्रथमच आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय
आणि सर्व कुटुंब एकत्रित यावं आणि सगळ्या कुटुंबाच्या आग्रहाखातर आम्ही बाप्पाला बसवलेलं आहे. तसंच गौरी मातेचं पण आगमन होणार आहे, तर सर्वांनी दर्शनाला जरूर यावं आणि हे बाप्पा सगळ्यांना चांगलं आरोग्य, चांगलं पर्यावरण आणि चांगले येणारे दिवस दाखवतील, ही मी बाप्पाच्या प्रार्थना करते.